नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे की दोन अंकी संख्येला 11ने आणि 5ने कसं गुणाकार करायचा हे आपल्याला बघायचं आहे. मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं की 11ने आणि 5ने दोन अंकी संख्येला कसं गुणायचं. आताही तेच बघणार आहोत. फक्त त्यावेळेस आपण बघितलं होतं की समसंख्येला आपण 5ने गुणाकार केला होता. आता आपल्याला विषम संख्यांना सुद्धा 5ने कसं गुणाकार करायचा हे आपल्याला बघायचं आहे. हां, ठीक आहे. तर मग आपण व्हिडिओ सुरू करू. व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण घेतलं होतं 26 गुणाकारात 5. ही झाली 26 ही समसंख्या झाली. समसंख्येला जर का गुणाकार करायचा असेल तर बघा काय करतो आपण. 26 आहे, 26 म्हणजे ही समसंख्या आहे. म्हणजे काय, इथं लिहिलं आपण 0 आणि या 26चे अर्धे केले, किती झाले 13. हे आपलं उत्तर आलं. पण अशा ठिकाणी जर का आपण 26च्या ठिकाणी जर का 27 घेतला तर याचे अर्धे करता येत नाही. मग कसे करायचे अर्धे बघा. 27 गुणाकारात 5, 27 गुणाकारात 5, 27चे अर्धे किती होतात 13.5, 13.5. मग अशा वेळेस काय करायचं, फक्त हा पॉईंट काढून टाकायचा. हे झालं उत्तर. ठीक आहे, समजलं. पुढचं उदाहरण. 49 गुणाकारात 5. बघा 49 ही एक विषम संख्या आहे. मग विषम संख्येला जर गुणाकार करायचा असेल कसा करणार. विषम संख्या 49चे अर्धे किती होतात 24.5, 24.5. या वेळेस काय करायचे, फक्त आपल्याला हा पॉईंट काढून घ्यायचा. हे झालं उत्तर. जास्त गुणाकार करायचं काम नाही, पाढे-पाठ करायचं काम नाही. ठीक आहे. पुढचं उदाहरण घ्या. 53 गुणाकारात 5. 53 ही एक विषम संख्या आहे. विषम संख्येला जर का 5ने गुणाकार करायचा असेल तर कसा करतो. या 53चे अर्धे करा. 53चे अर्धे किती होतात, 26.5. 26 दुने 52. 53 किती होतात 26.5. काय करायचं, फक्त पॉईंट काढून टाकायचा. हे झालं उत्तर. ठीक आहे, समजलं. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न दिला होता तुम्हाला. कोणता होता. 46 गुणाकारात 11 हा एक प्रश्न दिला होता तुम्हाला. हा सोडवण्यासाठी सांगितला होता. ठीक आहे. तर हा कसा सॉल्व करायचा याच्या आधी मी एक रिव्हिजन करून दाखवतो तुम्हाला. 24 गुणाकारात 11. 24 गुणाकारात 11. 24 ला आपल्याला 11ने गुणाकार करायचा आहे. कसा केला होता आपण मागच्या वेळेस, ट्रिकनुसार कसा केला होता बघा. हा एकच स्थानचा जो काही 4 आहे तो खाली लिहिला, बरोबर. ह्या दोन्ही संख्यांची बेरीज केली. 2 आणि 4 किती झाले 6. आणि हा 2 एक दशक स्थानचा 2 जसाच्या तसा. हे झालं होतं आपलं उत्तर. पण अशा ठिकाणी की ह्या दोन संख्यांची बेरीज 10 पेक्षा जास्त होते. मग कसं करायचं बघा. आता त्याच प्रकारचं उदाहरण आहे. 46 गुणाकारात 11. एकक स्थानचा 6 आपण लिहिला. 6 लिहिल्यानंतर या दोघांची बेरीज केली. 6 आणि 4 किती झाले 10. दोन संख्या जमल्या. मग हा 0 काय करायचा आपण इथं लिहायचा आणि हा जो 1 आहे तो कॅरी करायचा. 4 आणि 1 किती झाला 5. ठीक आहे, उत्तर आलं 506. अजून दुसऱ्या पद्धतीने सांगू मी तुम्हाला. असं जर का समजत नसेल तर दुसऱ्या वे सुद्धा आहे आपल्याकडे. बघा मग कसं सॉल्व करायचं बघा. हाच प्रश्न घेऊ आपण. 46 गुणाकारात 11 आणि दुसरा आहे 24 गुणाकारात 11. बघा मग. एकक स्थानचा 4 जसाच्या तसा. ठीक आहे. हा जो काही 24 आहे या 24 मध्ये फक्त दशक स्थानाला जो काही अंक आहे तो मिळवायचा. 24 मध्ये 2 मिळवले किती आले
26 झालं उत्तर. हे चालू उत्तर. पुढे 46 गुणाकारात 11, 46 गुणाकारात 11. आपल्याला ही पद्धत समजली नसेल तर काय करायचं बघा, ही पद्धत वापरा. 6 जसाच्या तसा. या 46 मध्ये काय करायचं, फक्त हा दशक स्थानचा अंक मिळवायचा. 46 मध्ये 4 जर का मिळवले किती झाले, 50. 506, 506. ही पद्धत वापरा, ही पद्धत वापरा. दोन्ही पद्धती सारख्या आहेत आणि सोप्या आहेत, समजण्यासारख्या आहेत. कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. अजूनही काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. याच्या पुढे तुम्हाला जर का नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील, नवनवीन मॅथ्सच्या ट्रिक पाहिजे असतील तर आपल्या चॅनल सोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. थँक्यू.